भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत डॉली पेट्रोल पंप परिसरात तसेच गुलमोहर पार्क चिंचोर्डी येथे 2 मोठी वाहने रंगेहात पकडली। या कारवाईत एक हायवा एक ट्रक जप्त करण्यात आला असून यामागे अनुक्रमे 8 ब्रास व 10 ब्रास रेती असल्याचे आढळून आले आहे। महसूल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तहसील मंडळ अधिकारी समीर वाटेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला। चंद्रपूरवरून अवैध रेती घेऊन येणाऱ्या संशयित वाहनावर लक्ष ठेवण्यात आले होते। पहाटे सुमारे 5 वाजता MH34 CQ 6099 क्रमांकाचा हायवा ताब्यात घेण्यात आला। तपासणी दरम्यान संबंधित हायवा मधून रेती उतरवण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले। तसेच गुलमोहर पार्क चिंचोर्डी येथे हायवा मधून सुमारे 8 ब्रास रेती खाली करण्यात येत असताना महसूल पथकाने अचानक छापा टाकला। संबंधितांकडे रेती वाहतुकीचा वैध परवाना विचारला असता तो उपलब्ध नसल्याचे आढळून आले। त्यामुळे हायवा ताब्यात घेऊन संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। तपासादरम्यान संबंधित हायवा हा चंद्रपूर येथील मिथिलेश चक्रे यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान याच दिवशी डॉली पेट्रोल पंप परिसरात आणखी एक ट्रक रेतीने भरलेला आढळून आला। सापळा रचून तोही जप्त करण्यात आला। सदर ट्रक मध्ये सुमारे 10 ब्रास रेती असल्याचे निष्पन्न झाले असून तो नागपूर उमरखेड येथील वहीद शेख याच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली आहे। सदर कारवाई RI समीर वाटेकर, ग्राम महसूल अधिकारी तलहार, ग्राम महसूल अधिकारी तळवेकर व त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली। या कारवाईमुळे भद्रावती तालुक्यातील अवैध रेती वाहतुकीवर काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहे। जोरादीप न्यूज करिता सुनील देदावार, भद्रावती।